एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात जे म्हटलं त्यात इतकं काय वावगाय की उद्धव ठाकरे जेव्हा जय गुजरात म्हणतात तेव्हा तो महाराष्ट्र द्रोह नसतो, पण एकनाथ शिंदेंनी म्हटलं की लगेच त्यांच्यावर टीका सुरू होते. राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ना सौरभ, ती असते टायमिंग. हम्म. तुमचं टायमिंग काय आहे, म्हणजे हम्म. तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा काय नाही, या गोष्टी तशा गौण असतात. हम्म. पण तुम्ही कुठलं विधान कुठल्या वेळेला करताय हे जास्त महत्वाचं असतं. हम्म. आणि महाराष्ट्रात आता परिस्थिती काय आहे, तर हिंदी भाषेचा विरोध, मराठी भाषिकांवर झालेला अन्याय अत्याचार, मराठी भाषेची दुरावस्था, मीरा रोड मधलं प्रकरण, मराठी न बोलल्यामुळे झालेली मारहाण, या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये एका राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने जय गुजरात म्हणणं, हे खरं म्हणजे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे. एकनाथ शिंदेना ही गोष्ट लक्षात आली नसेल असं नव्हे, पण ते त्या बोलण्याच्या ओघात बोलून गेले, कारण अमित शहा तिकडे स्टेजवर होते. आणि अमित शहा आज आपले गॉडफादर आहेत. अमित शहा आपल्याला आपले तारणहार आहेत. तेच आपल्याला या सगळ्या संकटातनं वाचवू शकतात. म्हणजे सध्या एकनाथ शिंदे राजकीय संकटात आहे हे प्रेक्षकांना माहीत आहे, हे गृहीत धरून मी बोलतो. त्या राजकीय संकटातनं अमित शहा त्यांना तारू शकतात असा समज असल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेना असं वाटलं असावं की अमित शहाची थोडी खुशमस्करी केली तर शाह खुश होतील, सरदार खुश होगा, शाबाशी देगा, असं काहीतरी त्यांना वाटलं असावं, म्हणून ते त्या बोलण्याच्या ओघामध्ये ते जय गुजरात बोलून गेलेत. मात्र हे टायमिंग अतिशय चुकीचं आहे. विशेषतः महाराष्ट्रातलं वातावरण इतकं गढूळ झालेलं असताना हिंदी भाषेच्या विरोधामध्ये किंवा मराठी अस्मिता अत्यंत टोकदार होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना, आणि त्यात सुद्धा उद्या म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठीच्या मुद्द्यावर काहीतरी वेगळं करू बघतायत, अशी सगळी राजकीय परिस्थिती असताना एकनाथ शिंदेचं हे स्टेटमेंट येणं हे नक्कीच सगळ्यांना क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे. आणि त्यांच्या पॉलिटिकल करिअरसाठी सुद्धा हे अत्यंत खूप मोठा एक झटका आपल्याला मानता येईल.